दोघे जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा MRI काढण्यात येत आहे। आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्या पत्रकारांनी जेव्हा विचारलं की तुम्ही धक्काबुक्की केली, बोले धक्काबुक्की से कुछ नहीं होता, किसी को कुछ नहीं होता। म्हणजे धक्काबुक्की केली हे मान्य केलं, आता खोटं काहीतरी नवी सबब काढून एक फेक नॅरेटिव्ह करण्यासाठी आता एक प्रेस कॉन्फरन्स करतील किंवा करणार आहेत आता। पण ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे, लोकशाहीचा हा घोर अपमान आहे। आणि तुमच्याकडे ताकद आहे म्हणजे शारीरिक ताकदीचा वापर करायला लागले, हा काय आखाडा आहे का? अहो आखाड्यात सुद्धा किती नियम असतात। म्हणजे कोल्हापूर आंधळकर असोत, मारुती माने असो, किती कसे वागले। कुस्तीलाही नियम असतात, आखाड्याला नियम असतात, पण यांच्या काँग्रेसच्या आखाड्याला काही नियम नाही। त्यांना पराभव इतका झोंबलेला आहे 2024चा, कारण कितीही बोलले आणि सुरुवातीला असं दाखवलं जणू त्यांचा विजय झाला, तरी पंतप्रधान मोदीच झालेत आणि हे तिसऱ्यांदा झालेत। आणि लोकांनी काँग्रेसला 15 वर्ष नाकारलाय आणि आता त्यांचे सहकारी पक्षही नाकारतायत। EVMच्या मुद्द्यावर, बाकी सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे इंडिया अलायन्समधले लोक आता बाजूला झालेत। त्यामुळे काँग्रेस हताश आहे, निराश आहे। त्यांना लक्षात येत आहे की भविष्य काही नाही आणि असे वागले तर मुळीच नाही। म्हणजे हा अतिशय रागाचा मुद्दा आहे। आणि मला कोणीतरी प्रतिक्रिया विचारली तर म्हटलं गुंड काय करू शकतात, जो तो आपल्या लेव्हलनीच खेळतो ना, आपल्या लेव्हलनीच बोलतो, त्यामुळे त्यांचं वागणं तसं आहे। आणि ते म्हणाले की धक्काबुक्कीने काही होत नाही, म्हणजे कोणी मरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे असं कुठे राजकारणात झालेलं आजपर्यंत कोणी देशात पाहिलं नाही। संसदेच्या प्रांगणात माझ्या मनात एक दुसरा विषय आहे, तेवढा सांगतो, मग या दोन विषयांवरचे मी प्रश्न घेईन। एक देश एक निवडणूक याला विरोध करणारे लोक हे सामान्य मतदारांना मूर्ख समजतात किंवा त्यांच्या शहाणपणावर त्यांचा मुळीच विश्वास नाही, असा याचा अर्थ होतो। कसा ते मी समजून सांगतो। मतदार हे स्वतःच्या मनाने मत देतात, कुणाच्या सांगण्याने, कुठल्या प्रचाराने मत देत नाहीत। आता मी 50 वर्ष राजकारणात आहे, 71च्या निवडणुकीपासून मी निवडणुकीत काम केलं आहे आणि 12 राज्यांमध्ये निवडणुकीत काम केलं आहे। तर माझा अनुभव हा आहे की मतदार हा स्वतःचं त्याचं एक परसेप्शन असतं आणि कशावर मत द्यायचं हे तो ठरवतो आणि त्याप्रमाणे मत देतो। तुम्हाला आवडो न आवडो, तुमचा जय होईल पराजय होईल, पण मतदार त्याचा विचार करून मत देतो। माझा त्याच्या सामान्य माणसाच्या, सामान्य मतदारांच्या बुद्धीवर माझा विश्वास आहे, पण या विरोधकांचा नाही। आणि आपल्याकडचं उदाहरण आहे 99 साली, तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला पत्रकार नसतीलही, 99 साली महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या एकदम निवडणुका झाल्या एकाच दिवशी। खरं म्हणजे आम्ही 95 साली मार्चमध्ये निवडून आलो होतो, भाजप शिवसेना युती। 2000 मार्चला निवडणूक होती आणि अटलजींचा एका मताने पराभव झाला होता, म्हणून पोटनिवडणूक झाली। म्हणजे 99ची निवडणूक त्यामुळे झाली। आणि कारगिलही झालं होतं, त्यामुळे अटलजी हे अत्युच्च लोकप्रियतेच्या ह्याच्यावर होते। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही वाटलं की आपणही त्यांच्याच बरोबर निवडणूक घेऊ, म्हणजे आपल्याला फायदा होईल।
मग निवडणुका दोन्ही एका दिवशी झाल्या आणि रिझल्ट काय लागला? लोकसभेमध्ये भाजप शिवसेना युतीला 40% मतं पडली, 40%. आणि त्याच दिवशी त्याच क्षणी मतदान केलेल्या विधानसभेत भाजप सेना युतीला 30% मतं पडली. हा फरक 10%चा नाही मित्रांनो. 40% ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिली लोकसभेत, त्यापैकी 25% लोकांनी आपलं मत बदललं आणि विधानसभेला दुसऱ्याला मत दिलं. हा त्याचा अर्थ आहे. तर एकाच दिवशी मतदान झाले. यांना भीती काय आहे? बा मोदी आहेत. खरी भीती ही आहे, जे बोलत नाहीत ते, की मोदी आहेत त्यामुळे लोकसभेतही ते येतील आणि विधानसभेतही ते येतील असं त्यांना वाटतं. पण असं नसतं. मतदाराला मूर्ख समजू नका. तुम्ही चांगलं काम केलं तर निवडून येतील आणि तुम्ही नाही चांगलं काम केलं, लोकांच्या पसंतीला नाही उतरलात तर तुम्ही पडाल. आणि म्हणून मतदारांना मूर्ख नका समजू, त्यांचं शहाणपणावर विश्वास ठेवा आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करा. हे राजकारण असतं. पण त्याच्याऐवजी विरोधकांनी एक देश एक निवडणुकीलाच विरोध चालवला आहे. ओरिसा आणि आंध्रमध्ये एकाच दिवशी निवडणुका होतात, लोकसभा आणि विधानसभेच्या कायम. या निवडणुका ओरिसामध्ये 14 आणि 19ला लोकसभेला भाजपला जास्त मतं पडली आणि त्या मानाने विधानसभेला निवडणुकीत त्याच दिवशी कमी पडली. म्हणजे आमचे 7 खासदार निवडून आले, त्यावेळेला 7च आमदार निवडून आले. हे घडतं ना. त्यामुळे मतदारांच्या आणि नवीन पटनायकांना विधानसभेत ते प्राधान्य द्यायचे. यावेळेला विधानसभेलाही आम्हाला मिळालं. हा लोकांचा निर्णय असतो. त्यामुळे विरोधक हे सामान्य मतदारांना त्यांना समजत नाही वा त्यांना मूर्ख समजतात. हाच त्यांचा सगळ्यात म्हणजे काय म्हणायचं वेडेपणा आपण म्हणत नाही, पण आम्ही एवढंच म्हणू की त्यांचा हा नाकर्तेपणा आहे आणि परिस्थिती न समजून घेण्यासाठी ते आज विरोध करतात. तसंच ईव्हीएमचंही बोलतात. अरे म्हणजे आत्ता लोकसभेत तुम्ही जेव्हा जिंकलात 30 जागा त्यावेळेला ईव्हीएम चांगलं होतं आणि आता म्हटले ईव्हीएम वाईट झालं, म्हणजे कमाल झाली. अहो ईव्हीएम जर कोणी मॅनिप्युलेट करू शकलं असतं तर मग 240वर कशाला कोण थांबेल? कमालच झाली. आणि निवडणूक आयोगाने आव्हान दिलं खुलं. 8 दिवस सगळे मशीन ठेवलं, सगळं त्याचं तंत्रज्ञान वगैरे तिथे लिहिलेलं होतं. कोणीही येऊन ते हॅक करून दाखवावं. नाही करता येत. आणि भारताची निवडणूक पद्धतीवर आपल्याला केवढा आनंद पाहिजे. 70 कोटी लोकांनी मतदान केलं आणि 24 तासाच्या आत निकाल सगळे तयार झाले. 24 कशाला, खरं म्हणजे 15-20 तासातच सगळे निकाल झाले. तर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आपल्याला निकाल माहीत झाला आहे, तरी कॅलिफोर्नियात अजून मतमोजणी चालू आहे. कॅलिफोर्नियामध्ये मतमोजणी चालू आहे. तर इलॉन मस्क म्हणाले की भारताकडून शिका. 70 कोटी मतं ते इतक्या दिवसात मोजू शकतात आणि आपल्याला 10 कोटी मतं मोजता येत नाहीत. ते एका दिवसात मोजतात. तेव्हा आपल्या न्यायव्यवस्थेत सारखंच निवडणूक व्यवस्थेवरही आपला हे विश्वास पाहिजे. आणि आपण हारलो त्याचं आत्मपरीक्षण करा. का हारलात, काय चुका केल्यात. भारतीय जनता पार्टी थिंकिंग पार्टी आहे. त्यामुळे आणि मी त्यावेळेला कोल्हापूरला खूप यायचो. 84ला आमच्या फक्त 2 जागा आल्या होत्या आणि काँग्रेसच्या 440 जागा आल्या होत्या, 414 जागा आल्या होत्या 84मध्ये. पण आम्ही विचार करून आत्मपरीक्षण करून काय वाढायचं, कसा पक्ष वाढवायचा, सगळीकडे वाढवायचा
याचा नीट विचार केला, योजना केली, त्याप्रमाणे सातत्याने काम केलं, म्हणून आता आम्ही तिसऱ्यांदा सत्तेवर आहोत आणि आम्ही म्हणजे आता हे 15 वर्ष आणि 6 वर्ष अटलजींची अशी 21 वर्ष देशाला एक चांगलं सुशासन देतोय. 15 वर्ष अजून पूर्ण व्हायचे, 15 वर्षासाठी निवडून आलोय 5. तर त्यामुळे हा पराभवापासून काहीही शिकण्याची विरोधकांची तयारी नाही आणि अकांड तांडव म्हणतात तसं ते चालू आहे. मग कधी EVMवर, कधी एक देश एक निवडणुकीवर. मला सांगायचं आहे ते एवढंच आहे, या 2 विषयावर कुठल्याही प्रश्नाचं स्वागत आहे. राहुल गांधी यांनी जी कृती हो त्याच्यावरती पक्ष म्हणून तुम्ही काही लोकसभेमध्ये काही ऍक्शन घेणार आहे? ते आता असं आहे, तिथे लोकसभेचं आमचं सभागृहाचे नेते सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्याच आहेत. आता उद्या शेवटचा दिवस आहे संसदेच्या अधिवेशनाचा, तेव्हा तो निर्णय तिथे होतो, त्याचं मला इथे सांगता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून राजकारणामध्ये सक्रिय आहात. आहे ना. गेल्या 5-6 वर्षात किंवा थोडंसं आधी पासून महाराष्ट्रात जो जातीय वाद वाढतोय राजकारणावर किंवा समाजातही सोशल मीडियावरही, त्याबद्दल तुमचं मत काय? प्रश्न चांगला आहे, मला भेटा वेगळं, पण मी एवढंच सांगेन की मी तुम्हाला सांगितलं आहे, मी शेवटी प्रेस कॉन्फरन्सचं काय आहे, मी 2 विषय तुमच्यापुढे मांडले, त्याविषयी काहीही प्रश्न विचारा स्वागत नाही. तसं नाही ना, आपली एक डिसिप्लिन असते ना. नाही ते वेगळं, अजूनही मी आता केरळचा प्रभारी आहे, मला हा विषय वेगळा आहे आणि तो चांगला आहे, त्याचं भाषण ठेवा, मला पत्रकार संघाबरोबर मी येईन. काँग्रेसच्या या सगळ्या वातावरणामुळे इंडिया आघाडीतील इतर पक्ष देखील त्यांच्यावर नाराज आहेत असं. हो ते खरंच आहे ना. पवार साहेबांनी देखील मध्यंतरी म्हटले की ममता बॅनर्जी यांनी जर त्याचं नेतृत्व केलं तर स्वागत. ते म्हटले उद्धव ठाकरे म्हटले, समाजवादी पार्टी म्हणाले, सगळेच म्हणाले. आता त्यांच्या बाजूने कोण राहत आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांच्या भांडणावर नाही आहोत. आम्ही देशाचं काम करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं आणि देशाला पुढे घेऊन जाणं, याच्यामध्ये आम्ही. पवारसाहेब नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, काय कारण असावं? नाही, ते लोकसभेत असं असतं, तिथे पार्लमेंटला भेटतात आणि पंतप्रधानांकडे काही कामही घेऊन जातात, मंत्र्यांकडेही कामं घेऊन जातात, त्यात काही चूक नाही. सर तुम्ही म्हणाल की राहुल गांधींनी संसदेचा आखाडा केला, तर राहुल गांधींच्यावरती कारवाईची काही मागणी असणार आहे? कारण केलाय ते. आता ते जे आहे ते संसदीय दल निर्णय करतं, त्यामुळे ते सांगतील. पण आम्ही FIR दाखल केला आहे आणि आता बाकीचं काय होईल ते हाऊसमध्ये काय कारवाई ते आता आपल्याला मला इथे नाही सांगता येणार ना. उद्या शेवटचा दिवस आहे, आमचे संसदेतले नेते त्या संबंधात निर्णय घेतील. आपण खरं तर EVM विरोधात काँग्रेसने आता जो लढा उभा केलेला आहे, मार्गवाडीमध्ये देखील तुम्ही काय चित्र बघताय? त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे म्हणजे आत्ता इथे मतदान घ्यायचं तुम्ही त्याला काय व्हॅलिडिटी आहे का काय आहे? शेवटी ते घडलंच नाही आणि तसं होतच नाही. एक आपल्याकडे निवडणूक पद्धत आहे बाबा, आपण जातो, आपल्या हाताला अजूनही सगळ्यांच्या शाही आहे, आपण तिथे सही करतो, तिथे आपल्याला मतपत्रिका देतात, आपण जातो, त्या बटन दाबतो, त्याचं VVPAT येतं. VVPAT ही मतपत्रिकाच आहे जी तुम्हाला दिसते की तुम्ही दिलाय मत, तेच आलंय की नाही चिन्ह, त्यालाच मत पडलाय ना हे तुम्हाला दिसतं. आणि ती VVPAT जिथे जिथे मोजली, ज्यांनी अर्ज केले तिथे मोजली, ते पैसे भरावे लागतात की ते मोजतात पुन्हा. तर VVPAT ज्या मतपेटीमध्ये जेवढी मतं VVPATवर ज्या पक्षाला जशी EVMवर दिसली तशीच निघाली ना, म्हणजे त्याच्यात काही नाहीच आहे फरक, ती मतपत्रिकाच आहे. आणि पूर्वी आपल्याला काही मतपत्रिका बाहेर नाही घेऊन जाता यायची, लोकांनाही दाखवता यायची, ते गुप्त मतदान आहे, त्यामुळे त्या पेटीतच टाकायचो आपण. तर ते आहेच, पेटीतलं मतदान उलट तुम्हाला दिसतं खात्रीसाठी. असं त्यांनासाठी 8 दिवसाचा चॅलेंज आणि कायम 24 तासाचं चॅलेंज, म्हणजे किती दिवसाचं, केव्हाही कोणी यावं आणि हॅक करून दाखवावं असं निवडणूक आयोगाने सांगितलेलंच आहे. पण त्याचं चॅलेंज कोणी, शिवधनुष्य कोणी उचललं नाही, उचलू शकलं नाही. दिल्ली विधानसभेत याबाबत डेमो दिला गेला ऑन रेकॉर्ड,
त्याला काय अर्थ? त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलं आहे आम्ही आमच्या इथे EVM ठेवलेले आहेत, या तुम्ही आणि करून दाखवा, किंवा कुठलं आज हे काय आहे, नाचता येईना अंगण वाकडा. आपल्याकडे म्हण आहे, पराभवाचं कारण न शोधता खापर फोडणं. म्हणजे झारखंडमध्ये याच वेळेला जिंकले, तिथे EVM चांगलं, तेलंगणात जिंकले तिथे चांगलं, राजस्थानात हारले तिथे वाईट, छत्तीसगडला हारले तिथे वाईट, हिमाचलला जिंकले तिथे चांगलं, कर्नाटकात जिंकले तिथे चांगलं, महाराष्ट्रात हारले तिथे वाईट. असं नसतं ना. अमित शहाच्या विधानावरून संसदेमध्ये सुद्धा त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यावरती आक्षेप घेतला. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये सुद्धा आंबेडकरांची प्रतिमा ठेवून त्या विषयात आपलं अगदी स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची मोडतोड काँग्रेसने केली, आणीबाणीमध्ये सुद्धा आणि आधीसुद्धा पूर्ण घटनाच संपवून टाकली स्वतःच्या स्वार्थासाठी. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने संविधानाचा आणि आंबेडकरांचा जेवढा सन्मान केला तो काँग्रेसने कधीही केला नाही. आणि संविधान, न्यायपालिका, कार्यपालिका या सगळ्यांचं जे स्वातंत्र्य आणि हे आहे ते तर अबाधित राहिलं गेल्या 10 वर्षामध्ये. UPAच्या काळात असं नव्हतं. राहुल गांधींच्या विषयावर तुम्ही बोलला. राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की भाजपला मी सभागृहात नको आहे, त्यामुळे मला नाही कमाल आहे हे. तर प्रयत्न होतो. हा कांगावा म्हणतात याला, मराठीमध्ये चांगला शब्द आहे कांगावा. कारण यामध्ये तथ्य नाही ना. तुम्ही रोज येताय, रोज बोलताय, कोण तुम्हाला अडवताय? ते म्हणतात मला माझा माईक बंद केला. अरे सगळा देश ऐकतोय, तुमचा माईक कुठे बंद झालाय? सगळा देश, तुम्ही रोज काही बोलतात, कुठलंही थांबवत नाही कोणी. पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेसवाले व्यत्यय आणतात, राहुल गांधीच्या भाषणात BJPने व्यत्यय आणला नाही. कारण आमचं हो त्यावेळेला 75 नाही पण ऐका सांगतो ना. आणीबाणीमध्ये आम्ही जेलमध्ये होतो, कोल्हापुरातले अनेक जण होते आमच्याबरोबर येरोळा जेलमध्ये. हे जेलमध्ये जे गेलो ते आम्हाला कुठल्याही आरोपाशिवाय, कुठल्याही गुन्ह्याशिवाय पकडून नेलं. आम्ही तर सत्याग्रह केला होता, त्याची आम्हाला 3 महिने शिक्षा झाली. ते आम्हाला कळलं कारण आम्ही सत्याग्रह केला होता, ठीक आहे. पण पुढे आम्हाला मिसामध्ये जे ठेवलं, ऐका 1 मिनिट, हे जे केलं हे याच्यावर कोर्टात गेले किंवा असं बिना कारण, बिना आरोप, बिना साक्षी पुरावा, बिना तपासणी तुम्ही कसं अटक करता? तर त्यावेळेला निरेन डे होते आपले अटर्नी जनरल. तर त्यांना कोर्टाने विचारलं म्हणजे त्यांना काय, ते म्हटले त्यांना अपील करायचा अधिकार नाही स्थानबद्धानं. तर ते म्हटले का नाही अपील करायचा अधिकार? मग तुम्ही काय त्यांना मारलं तरी सुद्धा काही चालेल का? हो म्हटले तोही अधिकार सरकारला आहे, असं उत्तर दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी घटनेची मोडतोड केली, हे फॅक्ट आहे. पंतप्रधान मोदी बाबासाहेबांच्या विचाराला मानत असतात तर त्यांनी गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ते कसं आहे, खरगे यांनी केली. त्याला काही अर्थ नाही ना. कारण साधं मुद्दा आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय भाषण, त्यातलं एकच वाक्य काढून दाखवणं हा चूक आहे ना. त्याच्या पुढची 5 वाक्य आहेत ती ते दाखवत नाही. तर तो कसा आहे, त्यांना असल्या राजकारणाने काँग्रेस कुठेही पोचणार नाही. पोचली तर ती रसातळाला पोचेल, याच्याशिवाय कशात नाही पोचत. RSSच्या हेडक्वार्टरमध्ये आज बौद्धिक शिबिर झालं. नाही तो नाही आत्ता विषय. पवारांनी गेले नाहीत, काय वाटतं? नाही रे, असं नसतं रे. कुठलेही प्रश्न कुठे. मी बोललो या 3 जे प्रमुख विषय होते आता, एक देश एक निवडणूक, राहुल गांधींचं वागणं, त्यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारले ते, आणि EVM. तर सगळ्यांना धन्यवाद. आणि चहा पिऊ तेव्हा मी सगळ्यांशी बोलायचं आहे, गप्पा मारू. हां राहुल गांधी ने, एक विपक्ष के नेता ने जिस तरह से लोकसभा में जोर से धक्का मुक्की की,
भारतीय जनता पार्टी के 2 सांसदों को जख्मी किया, और जब पत्रकारों ने पूछा तो वो बोला धक्का मुक्की से कोई कुछ नहीं होता, यानी उन्होंने मान्य किया धक्का मुक्की की। तो ये गुंडागर्दी है, और गुंडागर्दी ये देश में नहीं चलेगी, ये उनको भी समझेगा। लोग कभी पसंद नहीं करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।